नमस्कार. आज आपण पंचामृत तयार करूया. ही एक मोठी वाटी घेतली आहे. यामध्ये 1 चमचा मध घालायचा आहे. त्याच्या दुप्पट तूप घालूया. 2 चमचे तूप घातले आहे. तुपाच्या दुप्पट दही घालूया. 4 चमचे दही, 8 चमचे साखर आणि 16 चमचे दूध घालायचे आहे. आता आपण हे चांगले मिसळूया. आता पंचामृत तयार आहे. कर्नाटकामध्ये या पंचामृतामध्ये पिकलेल्या केळ्यांचे तुकडे घातले जातात. तुमच्याकडे जर पंचामृतात पिकलेली केळी घालत नसतील तर घातली नाही तरी चालेल. अशाच सहज सोप्या रेसिपींसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.